आणि सदर गुन्ह्याचा अतिशय योग्य प्रकारे तपास करण्यात आला। वळूया पुढच्या बातमीकडे। आळंदीमध्ये विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनात मंत्री नितेश राणेंनी उपस्थिती दर्शवली। यावेळी बोलताना नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केलं। छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर राजे नव्हते असं नितेश राणेंनी म्हटलं। औरंगजेबानं हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य त्यांना स्थापन करावं लागल्याचं नितेश राणे म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज हे काय कुठले सेक्युलर राजे नव्हते। हा जो औरंगजेब घडून गेला तो त्यांनी मुळामध्ये काय तो अगोदर करत होता, ते किती मंदिरं तोडली, ते किती मूर्त्या उद्ध्वस्त केल्या, ते किती आमच्या हिंदू माता भगिनींचं आयुष्य खराब केलं, किती लोकांचं धर्मांतर केलं। आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि निर्माण करायला लागलं ना। तिथे तेलंगणाचे आमदार टी राजा सिंग यांनी संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवरून वादग्रस्त वक्तव्य केलं। टी राजा सिंग ठाकूर यांनी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे बोलत असताना औरंगजेबाच्या कबरीवर शौचालय बांधण्याची मागणी केली। औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना अनंत यातना देऊन मारलं। निवडणुका आल्या की औरंगजेबाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतो। माझी मागणी आहे की औरंगजेबाची कबर उखडून तिथे शौचालय बांधावं असं वक्तव्य त्यांनी केलं। तर टी राजा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे। छत्रपति शिवाजी महाराज मुख्यमंत्री जी महाराष्ट्र के देवेंद्र भैया, आज से निवेदन है, महाराष्ट्र का हिंदू चाहता है कि औरंगजेब की खबर को उखाड़कर वहां पर शौचालय बनाया जाए। वो औरंगजेब की खबर मेरे महाराष्ट्र की धरती पे नहीं होने चाहिए। औरंग का नाम और निशान मिटाने के लिए आपको हिंदुओं ने वहां पर बिठाया है। बस बुलडोजर लेकर आ जाना, कितने लाख हिंदू चाहिए बता देना, उतने लाख हिंदुओं को लेकर हम पहुंच जाएंगे हमारे संभाजीनगर मेरे मित्रों। आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा गर्व असला पाहिजे की ज्या स्वराज्याचा नाश करण्याकरता औरंगजेब महाराष्ट्रात आला, वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहिला, स्वराज्य तर नष्ट झालं नाही, पण त्याच औरंग्याचं थडगं हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं। हे थडगं सगळ्या लोकांना सांगत राहील की ज्या ज्या वेळी स्वराज्यावर आणि सनातनवर कोणी आघात करेल त्याचे थडगं अशाच पद्धतीनं तयार होईल। आणि एक महत्त्वाची